काय माय बाई, किती टाईम झाला कामाईले. आज हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवतो म्हटलं मी. लवकर लवकर कामं करतो म्हटलं आम्ही दोघी सासूना मिळून. लवकर उठलोही बाई ना आम्ही सकाळीच, पण कामं तरी जो टाईम होते कामाले तोच टाईम झाला. चल बाई, कामं तर झाले ना, पण आता काही टेन्शन नाही आहे. प्रियंका, ओ प्रियंका. हो आली आता, थांबा 5 मिनिट. विवांशला झोपून देत आहे का? नाही नाही आता तो झोपला, बस त्याला झोका देऊ राहिली. येऊ बाई लवकर, काम आहे मला. हो आता आली. बोला ना आता, काय काम होतं, काय म्हणून राहिलं? ओ बाई ना, तुला सांगितलं ना आज आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवू म्हणून आपल्या घरी. हो आता तुम्ही सांगून या ना बायाले, संध्याकाळचं आहे ना? काय माय बाई, संध्याकाळचा आहे ना म्हणते. संध्याकाळचा नसतं हळदी कुंकाचा कार्यक्रम, तर कधी असते? संध्याकाळचाच आहे ना, 4-5 वाजताचा. आता 4 वाजताचा नका करू कार्यक्रम, 6 वाजता बोलवा बायाले. बरं माय बाई, 6 वाजता. मी काय म्हणतो, मी जातो म्हटलं बायाले बोलवाले. तू अंगणात रांगोळी काढून टाक. आता राहू द्या, आता संध्याकाळीच रांगोळी काढीन. आता बी काढा, मग संध्याकाळी काढा. संध्याकाळी चांगली मोठी मस्त रांगोळी काढून टाकेन. बरं बाई ना, तुझी मर्जी, तसं कर. आताही रांगोळी काढणं आहे, संध्याकाळी काढणं आहे ना, संध्याकाळीच काढ मग. मी काय म्हणतो ते आता भाजी कायची बनवतं? काय माय बाई प्रियंका, खरं ना तू आता बुढी होलो का, मला काय विचारत असायची का भाजी काय बनवू, आता भाजी काय बनवू, भाजी काय बनवू. बनव ना कायची भाजी, बनव ना, असेल ना काही भाजीचं. हो आता भेंडी आहे. बरं, भेंडीची भाजी बनव, वरण भात आणि भेंडीची भाजी. बरं आता तसं मी वरण भाताचा कुकर लावलेला आहे. भेंडीची भाजी, पोळ्या आणि वरण भात आहे ना? हो हो. मी काय म्हणतो, मी जातो बायाची इथं, बायाला बोलून आणतो. तू स्वयंपाक गिंपाक करून ठेवतोपर्यंत. विवांश झोपलेला आहे का? बस आता सध्याच झोपून देईल त्याला. बरं, नाही तर त्याला घेऊन गेलीस ती सोबत घुमाले, त्याचे घुमणं होऊन जाते. नाही आता झोपलेला आहे तो. उठू का त्याला घेऊन जाता का? आता माय बाई उठू का म्हणते त्याला. राहू दे ना, आता झोपला आहे तर झोपू दे त्याला. तसाच तो झोपत नाही, तो मोठा मुश्किलनं झोपला. झोपू दे त्याला. मी येतो बाईला बोलवून सांगतो, बाईच्या घरी जाऊ. बरं आता संध्याकाळचं सांगसान पण. हो हो, संध्याकाळचंच सांगतो. आता मी काय म्हणतो, या आपल्या पहिल्या रूममधले जाळे गिळे काढून घेऊ का मी तोपर्यंत? काय लो, आता संक्रांतीसाठीच तर जाळे जुळे काढले होते मी ना. सापच आहे, काही साफसफाई नाही करावं लागत, सापच आहे घर. बरं आता ठीक आहे. मी काय म्हणतो प्रियंका, लवकर लवकर आपले कामं आटपून घे. आणि मी काय म्हणून राहिली तुले, 4-5 पोळ्या आहे ना आता शिल्लक टाकून घे. मग संध्याकाळी काही पोळ्या गिळ्या टाकायची गरज नाही. सकाळच्याच पोळ्या होऊन जातात मग संध्याकाळी. पण आता सूरजजी सकाळच्या पोळ्या संध्याकाळी खात नाही ना, माहीत आहे तुम्हाला? हो माहीत आहे, पण त्याला काय रोजच देऊ राहिलो का सकाळचं संध्याकाळी खाले एखादे दिवस. आज हळदी कुंकू आहे तर आज दिवसभर कामं पुरतील बाई ना आपल्याला. संध्याकाळी हळदी कुंकू आहे, मग बाया येणं जाणं कायचा मग स्वयंपाक बनवायचा टाईम राहते. आणि टाईम भेटला तरी माणूस थकून जाते, बनूशा नाही लागत मग. म्हणून म्हटलं आता 4-5 पोळ्या शिल्लक टाकून घे. पण सूरजजी त्याचं टेन्शन नको घेऊ, त्याला सांगतो मी. बरं आता ठीक आहे. चल मग प्रियंका, मी बायला सांगून येतो बाई ना. आता आपण साऱ्याच्या घडी हळदी कुंकाला जातो, कोणी सुटलं नाही पाहिजे बाई ना, नाही तर मग म्हणतील बाया की मी शांताबाईला बोलवलं होतं, शांताबाईनं मला बोलवलं नाही. सराईला आठवणीनं सांगा लागेल मला. बरं ठीक आहे आता. शांताबाई, ओ शांताबाई. अरे माय बाई, राधा आली वाटते. हां बोल ना राधा, काय म्हणून राहिली? अहो शांताबाई, मी काय म्हणत होती, आपण चाललं म्हटलं वाणाचं सामान आणायला. चाललं मार्केटात नाही, वाणाचं सामान आणू ना. आता माय बाई, मीनं तर आणलं व कालच आणलं मीनं वाणाचं सामान. आज तर माझ्या घरी हळदी कुंकू आहे बाई ना. का शांताबाई, तुला म्हटलं होतं ना आपण दोघीजणी सोबतच जाऊ म्हणून वाणाचं सामान आणायला. लगे एकटी चालली गेली लगे वाणाचं सामान आणायला, आहे ना? मला सांगितलंही नाही. बाई ना तुला काय सांगू, मी गेली होती सुरतच्या बाबासोबत मार्केटात. तर मग तिथं आम्हाला चांगलं सामान दिसलं म्हटलं वाणाचं, तर मग मी घेऊन आली. मला काही आठवण राहिली नाही बाई ना, म्हणून सांगितलं नाही हो तुला. माझ्यासाठी घेऊन येते, त्यासाठी जे घेऊन येऊ राहिली ते मला तर सांगायला पाहिजे होतं, कोणतं करायला पाहिजे होतं एकदा. काय बाई ना, कसं लक्ष नाही राहिलं माझ्या, दिमागातूनच निघून गेलं बाई ना. काय हो शांताबाई, मी आता एकटीच जाऊ का मग आता वाणाचं सामान आणायला? चाल ना मग माझ्यासोबत मार्केटात नाही. काय कशी बोलू राहिली तू? आज माझं घरचं हळदी कुंकू आहे बाई ना, मला बायाले सांगायला जायचं आहे. आणि मग घरचे कामं, आज हळदी कुंकू आहे तर काम पुरीन ना, तर माय तर येणं नाही होईन. अरे शांताबाई, तुला धोका दिला पण मला. आता माय बाई तुला सांगितलं ना मला आठवण नाही राहिली म्हणून. मी सुरतच्या बाबासोबत मार्केटात गेली होती, तिकून घेऊन आली. तुला काय आणलं तर वाणाचं सामान? मी ना प्लेट आणल्या बाई. हो का शांताबाई, प्लेट आणल्या का? किती आणल्या तर? आणल्या मी ना 2 डझन आणल्या. हो का, काय रुपये डझन दिल्या तर मग? त्यानं मला 200 रुपये डझन दिला बाई ना. हो का, चाल ना मग मी प्लेटाच घेतो ना. मी काय म्हणतो, प्लेटा नको घेऊ, तू दुसरं काही घे. आता मी प्लेटा देऊ राहील तर तू प्लेटा देतं का? तू दुसरं काही दे, कटोरा गिटोरा नाही तर कटोरी असं काही दे. बरं शांताबाई, तू प्लेटा देत आहे ना, मग मी वाटी देतो, है ना? मस्त वाट्या घेऊन येतो. तसं कर, वाट्या देत मग. आज त्या घरी आहे ना हळदी कुंकू, उद्या मग माघारी हळदी कुंकू करतो मी. उद्या करता घरी हळदी कुंकू मग तू. चल शांताबाई, जातो मग मी मार्केटात नाही. मला यायला लागेल वाणाचं सामान. तू तर घेऊन आली बेना त्यासाठी, तुला मला विचारही नाही केला.
पाय हो प्रियंका, पाय हिला एवढं समजून सांगितलं तरी ऐकून नाही राहिली. हिला सांगितलं मी ना की मी सुरतच्या बाबासोबत मार्केटात गेलती तर तिकडून येता येता घेऊन आली. मला काही आठवण राहिली नाही. आता मला बोलूच राहिली बाई नाही. हो काकू, आता खरं सांगत आहे. आता तुमच्यासोबतच जाणार होती. मला म्हणत बी होती म्हणे राधासोबत जाईन म्हणे आणि वाणाचं सामान घेऊन येईन म्हणे. पण बाबासोबत मार्केटात गेल्या ना कामानं, तर मग सोबतच वाणाचं सामान बी घेऊन आल्या त्या. आता खरं सांगत आहे. बरं मग आता तू म्हणून राहिली तर आता खरंच म्हणत असेल. पण बाई ना, तुला जर मला फोन केला असता आणि माझ्यासाठी बी घेऊन आली असती तर किती चांगलं झालं असतं. आता मला बार बार चक्रा नसता मारा लागला. आता पहा, आता मला एक केलेली जाणार ना केलेली आहे ना. काऊन भाऊजी नाही आहे का घरी? कायचं ते तर वावरात गेलेले आहे. त्याला कोणता टाईम आहे? ते काही लक्ष देतात का? ते म्हणतात की तुमचं आता बायाचं काम हळदी कुंकाचं तर करा तुम्ही. हां, ते कायचं लक्ष देतात घरात नाही. काय हो, मी आली असती हो त्यासोबत, पण आज मागरी हळदी कुंकू आहे ना. तुला माहिती आहे ना आता किती काम आहे. तर आता आठवणी ना एका एका बाईले मला सांगायला लागेल गावामध्ये. हां, घरी जाऊ. नाही तर मग एक काम कर ना, फोन लावून दे. ज्याच्या घरी जाणं होते त्याच्या घरी जाय, आणि जे थोडे दूर आहेत त्याला फोन लावून दे. फोन लावून सांगून दे. तो ना असंच करतो ना, जेवढ्याच्या घरी जाणं झालं तेवढ्याच्या घरी जाऊन सांगून देतो, बाकीच्याला फोन लावून देईन. हां, हे बरोबर आहे. चल बाई शांताबाई, मी जातो आता. हो जाय. चल प्रियंका, मी जातो. हां, बायाला सांगून येतो. तू तोपर्यंत तुझे कामं अटकून घे. हो आत्या, नाही कामं आटपून घेतो मी. आत्या 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 आता नाही बाई, आत्या गेल्या वाटते. जाऊ दे, आल्यावर सांगा. चल मायबी, बायाला सांगायची सुरुवात सुशिलापासूनच करतो. सुशिलाच्या घरी आली आता, सुशिला सांगतो. सुशिला, ओ सुशिला, सुशिला. आता नाही शांताबाई, कशा काय आल्या? काय मायबी, मी येऊ नाही शकत का लगेच घरी? नाही म्हटलं सकाळी सकाळी आल्या. सांगा ना काय म्हणून राहिलं. हा पाय, मी काय म्हणत होती, आज माघारी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. 6 वाजता ये म्हटलं. आई नाही, मी बी करणार होते आज हळदी कुंकाचा कार्यक्रम. तुला सांगितलं का बाईले? नाही सांगितलं तर नाही अजून. बरं, नाही सांगितलं तर उद्या कर मग. हां, आज पहिले माघारी करून घे. काही फरक नाही पडत ना. हां शांताबाई, काही फरक नाही पडत. पहिले तुमच्या घरचा कार्यक्रम, तुमच्या घरचा 6 वाजता आहे ना, तर मग मी 7 वाजता ठेवतो. तुमच्याच घरच्या बाया पुऱ्या माघारी येतील मग हळदी कुंकाले. असं चालते ना? हो, असं चालते. मग माघारी 6 वाजता येतील बाया आणि मग माघारून शिदा तुझ्या घरी हळदी कुंकाले. हां, हे चालते मग. बरं ठीक आहे. तर मग येईन मी. 6 वाजता आहे ना? हो, 6 वाजता आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम. बरं ठीक आहे. तर चल मग जातो मी. आठवणी येशील ना? मी काय म्हणत होती, त्या शिवण्याला बी सांगून देशील ना? हां, माघारी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे म्हणा. तिचं घर तुझ्या घराच्या जवळच आहे बाई ना, तर तिला सांगून देशील. तिचा नंबर बी नाही आहे माझ्याजवळ, नाही तर फोन लावला असता मी तिला. बरं ठीक आहे ना, शिवण्याला सांगून देईन मी. चल नाही बाई, चंद्रकलाला सांगून देतो. चंद्रकला आहे का नाही या घरी, का वावरात गेली तर. चंद्रकला, ओ चंद्रकला. आता नाही बी, हा तर शांताबाईचा आवाज आहे. काय काम आहे शांताबाईला? चंद्रकला, ओ चंद्रकला. हो आली. कोण, शांताबाई होय का? हो, शांताबाईचा मी. ये लवकर. हो आली. बोल ना शांताबाई, कशी काय आली आज? अगं, मी सांगायला आली होती, आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे माघारी, तर हळदी कुंकू घ्यायला येशील म्हटलं. हो का, हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे का? हो, येईन ना येईन. किती वाजता यायचं आहे तर? मी काय म्हणतो, हळदी कुंकाचा कार्यक्रम 6 वाजताचा ठेवलेला आहे. 6 वाजता येऊन जाशील. बरं शांताबाई, 6 वाजता येऊन जातो मी. का हो शांताबाई, कामं झाली वाटते तुमचे, आहे ना? कायचे कामं कामं कायचे संपतात? दिवसभर कामं चालतात. आज तर हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे घरी, तर आज तर दिवसभर काम पुरीन. झाडू पोछा कपडे मी न केलं, स्वयंपाक आणि भांडे प्रियंका करत आहे. चला बाई, दोघी सासून आहे तर पटापट कामं करून घेता तुम्ही. पण शांताबाई, तुम्ही तुमच्या सुनील मदत करू लागता आहे ना कामात? मग नाही तर काय, नाही राहणे लागत त्या घरात, खाणे लागत, तर काही कामं नाही करावं लागत का मग? नाही, पण सुनील करू लागता तुम्ही, आहे ना? आता माय बी सून आहे तर काय झालं, कामं नाही करावं लागेल का? ते काही एकटीच करत राहीन का पुरे कामं? आपल्याला काही ना काही हातभार लावू लागा लागते. खरं शांताबाई, लय चांगले आहे तुम्ही. हो, असू दे. चल मी जातो, तू ये मग 6 वाजता. हो शांताबाई, येतो मी. चल माय, अजूक लय घरी सांगायचं आहे मध्ये. चल जातो मग मी. हो शांताबाई. चल माय बी, आता रंजनालाही सांगून देतो, नाही तर रंजना राहून गेली असती. आठवणच नव्हती राहिली मला रंजनाला सांगायचं. रंजना, ओ रंजना. अरे शांता काकू, तुम्ही बोला ना, काय काम होतं? अरे सीमा, तुझी सासू नाही का घरी? अरे शांता काकू, तुम्हाला सांगितलं नाही का आत्यानं? मा बाई, काय सांगितलं नाही का? काय झालं तर? काकू, आत्या आहे ना लग्नाला गेल्या. हाऊ, तिनं मला सांगितलं होतं म्हणे, मा बहिणीच्या पोरीचं लग्न आहे म्हणे, मी जाणार आहे म्हणे. पण किती तारखेला जाणार आहे, काय जाणार आहे हे नव्हतं सांगितलं तिनं मला. तिच्या चुलत बहिणीच्या पोरीचं लग्न आहे ना. हो, आत्याच्या चुलत बहिणीच्या पोरीचं लग्न आहे, तर त्या गेलेल्या आहेत. काहून माय, तुम्ही नाही गेले का? नाही, आता 2-3 दिवस पहिलेच गेल्या. आम्ही जाऊ टायमावर लग्नाला, लग्नाच्या 1 दिवस पहिले. हो का, आज आहे ना तुम्ही घरी? हो, आज आहो ना आम्ही. तुझी सासू काही गेली तर?
काही सांगितलं नाही तिनं मला तर. त्या काल संध्याकाळीच गेल्या. हो का व सांग माय जाऊ दे आता. तू येऊन जाशील म्हटलं, माघारी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी 6 वाजता, तू येऊन जाशील. ठीक आहे ना, ठीक आहे काकू, येऊन जाईन मी. चल माय बाई, आता फक्त गंगा राहिलेली आहे, तिला सांगितलं की झालं. नाही माय बाई, गंगाही राहिलेली आहे आणि कमलाही राहिलेली आहे. कमलालाही सांगायचं राहिलं. पहिले आता गंगाचं घर जवळ आहे तर गंगाला सांगून देतो आणि कमलाला फोन करून सांगून देईन. हेच बरोबर आहे. चल मग सीमा, येतो मग मी. हो हो काकू, या या. तू ये मग आठवणी ना 6 वाजता. हो काकू, येतो. गंगा, ओ गंगा. अरे शांताबाई, कसं काय येणं केलं? काऊन येऊ नाही शकत का मी? आता माय बाई अशी कशी बोलू राहिली? कधी येत तर नाही तू. ये ना अंदर, चल ना, चहा पे ना. नाही नाही व, चहा घी नाही पेत मी. मी सांगायला आली होती माघारी आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, तर 6 वाजता येऊन जाशील म्हटलं. आणि तू या सुनीला घेऊन येशील. आता बाहेरून बाहेरून सांगू राहिली का? चल ना घराच्या अंदर, चहा घे पे ना. नाही हो माय, चहा घी नाही पेत मी जातो घरी. घरीला कामं पडलेले आहे. जातो मग मी. तू आणि तू सून येऊन जाशील संध्याकाळी 6 वाजता हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. काय आता मी चहा पिऊच राहिली होती. चहा बनला पुरा, माझ्या सुनीनं गाळून ठेवलेला आहे, तर पिऊन घे ना बहिणा एखाद कप चहा, मग जाय. नाही ना हो माय, घरी कामं राहिलेले आहे ना, पुरे कामं पडलेले आहे. ते पोरगी मैसून एकटीच कामं करू राहिली बाई ना. आणि माझ्या नातू तुला माहीत आहे ना किती पाहिजे आहे. तर विवांश तो एक बार उठला ना, तिला एक काम नाही करू देईन म्हटलं, म्हणून म्हटलं जातो मी. आता मायबाई निरा घाईनच येतं कधी बी. एक सिंगल चहा प्यायला कोणता टाईम लागू राहिला? चाल ना, पे ना. हो टाईम नाही लागत, पण मला जायचं आहे ना बाई ना घरी. राहू दे, काम काम काम, 12ही महिने कामच आहे आपल्या मागं. चल थोडासा चहा पिऊन घ्या. आता मी पिऊच राहिली होती, तर पे तू बी. चल. तू काय ऐकशील का बेना आता? नाही म्हणेन तर ऐकशील का तू? चल आता माय बे, आपण जास्त नको देशील, अर्धा शिंगलच चहा देशील. हो चाल, 2 घोट पिऊन घे, अर्धा शिंगल देतो. चल. चल माय बे, आता एवढी म्हणूच राहिली तर तू काही ऐकणारी नाही आहेस. हो ऐकणार नाही मी. तू या घरी आलो तर तू कशी आम्हाला चहा पाचतं? गेल्याबरोबर चहा मांडायला लावतो त्या सुनीले, मग ते चहा मांडलाही म्हणते आता पिऊन जा म्हणते. तू बिना चहा प्यायचे उद्या तर कामाले आमच्या घरी आली तर चहाही पिऊन नाही जात. तुला आमच्या घरचा चहा चालत नाही वाटते? नाही ना हो, असं काही नाही आहे ना. चाल ना माय, पेतो ना. चाल. चल मग चाल. जास्त नको देशील बाई ना, एकदम कमी देशील, थोडासा अर्धा शिंगल. हो ना, माझ्या अर्धा शिंगलच आहे ना, पाय ना, पे लवकर. शांताबाई एवढ्या घाईनं काली पिऊ राहिली? गरम आहे ना, थोडा थंडा होऊ दे. नाही नाही, मला गरम प्यायची आदत आहे, थंडा चहा नसतो पेत नाही. मग तुला घरी जायची बी घाई आहे ना? हो ना बाई ना, आले कामं राहिलेले आहे ना. आले का सगळ्याच्या साऱ्या जणी? चंद्रकला नाही आली वाटते? नाही चंद्रकला नाही आली, ते म्हणे थोड्या वेळाने येतो म्हणे. खरं ना, ही चंद्रकला हिचे कामच नाही संपत म्हटलं, कधी बी उशीर. शांताबाई आम्ही सर्वजणी गेलो होतो चंद्रकलाच्या इथं. म्हटलं होतं चला बा शांताबाईच्या इथं हळदी कुंकाले, तर ते म्हणे तुम्ही व्हा म्हणे समोर, मी येतोच म्हणे. कधी उशीरच लावते चंद्रकला यासाठी. मी काय म्हणतो शांताबाई, आता जेवढ्या बाया आहे एवढ्या बायाला हळदी कुंकू देऊन दे, मग चंद्रकला आली की मग तिला देशील. आता तसंच करा लागेल. आता सर्वजणाला नाव घ्यायला लावा बरं तुम्ही. तसं नका देऊ हळदी कुंकू, नाव घ्यायला लावा. आता माहिती ते का म्हणायची गोष्ट आहे का? नाव घेतीनच ना त्या. गंगा घेव नाव घे. आता मायबाई शांताबाई, तुला का नाव माहीतच नाही का? माहीत आहे तुला नाव? हो माहीत आहे मला, सराईच्या घरच्याचे नाव माहीत आहे, पण नाव तर घ्यास लागेल. घेऊ राधा नाव घे. आता मायबाई शांताबाईने तुम्हाला नाव विचारलं आणि तुम्ही मला म्हणता, कधी बी मला समोर करता तुम्ही. बोलला साहेब तुम्ही तर. आता मायबाई मला नाव नाही येत ना, माहीत आहे तुले. काही बोलता का? नाव नाही येत? मस्त तर नाव घेता तुम्ही. किती मस्त नाव येते तुम्हाला. नाव घ्या. मी काय म्हणतो शांताबाई, गंगाबाईला सोडू नका, बिना नाव घ्यायचं. नाव घ्यायलाच लावा. राधा सराईल नाव घ्यायला लावतो मी, तुला नाव घ्यायला लावतो, त्याच्यात काय सरायलाच नाव घ्यायला लागते. जाऊ दे बाई, आमची कमला कधी नाव घेते. कमला घे ना. हो घेतो नाव. ऐका बरं सरे, कान देऊन ऐका. घे तर खरी नाव, आम्ही कान देऊन ऐकू राहिलो. येवल्या येवल्या हरणाचे येवले येवले पाय, येवल्या येवल्या हरणाचे येवले येवले पाय, प्रतापराव घरी अजूक नाही परतले, कुठे पिऊन पडले की काय. नाही बाई एकदम खास नाव घेतलं होतं ना. तर सीमाताई तुम्ही घ्या ना नाव. नाही ग बाई, मला कुठे येते नाव. येते सराईला येते ना. घे. बरं घेते. पाहुण्यांसाठी कितीही केलं तरी ते ठेवतात नाव, पाहुण्यांसाठी कितीही केलं तरी ते ठेवतात नाव, प्रकाशरावांचे नाव घेते, सर्वांनी ऐकले असेल तर आपापल्या घरी जाव. आता माहिती घरी पाठवता येतं आम्हाला. थांबा आता मी घेतो नाव. आंब्यामध्ये फेमस आहे हापूस आंबा, आंब्यामध्ये फेमस आहे हापूस आंबा, विनोदरावांचे नाव घेते, सगळ्यांनी थांबा. आता माहिती एक म्हणते घरी जा आणि एक म्हणते थांबा. कोणाच ऐका पप्पा आम्ही ना. जाओ की थांबा. आता माहिती कुठून थांबा आणि कुठून जा. तू या नाव ऐकल्याशिवाय कोणीच कुठं जाणार नाही. घे राधा आता तू नाव. नाही बाई शांताबाई, बहिणीला नाव घ्यायला लावतो का तू?
नाही नाही, सगळेच नाव घ्यायला लावतो मी. तुम्हाला सुनील नाव घ्यायला लावीन. घे राधा नाव, मस्त एक चांगलं नाव घे. बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू. बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू. आमचे गणेशराव दिसतात साधे भोळे पण आहेत मोठे चालू. हो, हे तर तू बरोबर बोलली. हा, बरोबर बोलली. जे साधे भोळे दिसतात ना ते मोठे चालू असतात, पण हे बरोबर बोलली तू. मग नाही तर काय शांताबाई, माया मुले माहीत. शांताबाई तू घे ना आता नाव. मी तर घेतोच नाव. तू राहिली ना, तू घे ना. नाही ना शांताबाई, मी ना घेतलं ना. नाही नाही शांताबाई, घेतलं नाही ना, घेतलं नाही. गंगाबाईन नाव नाही घेतलं अजून. माहीत आहे ना मला, माहीत आहे. सर नजर आहे माई. घे पटकन पटकन घे ना. महाराष्ट्रामध्ये एक फेमस जंगल आहे ताडोबा. महाराष्ट्रामध्ये एक जंगल फेमस आहे, त्याचं नाव आहे ताडोबा. रमेशराव बाहेर आहेत मांजर आणि घरात माझ्या समोर वाघोबा. पाय बरं, नाव तर येते तुला. मस्त नाव घेतलं तू ना. शांताबाई मला तर नाव घ्यायला लावलं तू ना. तू घे आता ना. हो ना, माय घेतो ना. थांब ना. नाही नाही शांताबाई, घे लवकर नाव. आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा. आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा. शांतारामांचे नाव घेते पुरे आता थट्टा. चाफा बोले ना, चाफा चाले ना, शांतारामांचं माझ्याशिवाय पानही हाले ना. मंगलसूत्र ही सौभाग्याची खून. मंगलसूत्र ही सौभाग्याची खून. शांतारामांचे नाव घेते घर जोडे यांची सून. वा वा शांताबाई, मस्त नाव घेतलं. आता सुन येऊन आठवून आलं. तुमच्या सुनील घ्यायला लावा ना. आता माय तिला सोडतो का मी. घे घे प्रियंका नाव घे. आता मलाही नाव घ्यायला लावता का. म्हणजे सराईनं नाव घेतलं, तुला घ्या लागेल. घे लवकर नाव. चांगलं नाव घेशी ना. काय ताई तुम्ही बी. घे घे लवकर घे नाव. आम्ही नाव ऐकायसाठी बसलेलो आहोत. घे लवकर. हां ठीक आहे, घेते. कॉलेजमध्ये शायनिंग मारताना घालायचे गॉगल. कॉलेजमध्ये शायनिंग मारताना घालायचे गॉगल. सूरजराव आहेत माझ्यासाठी पागल. वा वा, मस्त नाव घेतलं. मी काय म्हणतो प्रियंका, जाय सर्वांसाठी नाश्ता घेऊन ये. नाही बाई शांताबाई, नाश्ताही ठेवला का लगे. हो, नाश्ता बी ठेवला. नाश्ता केल्याशिवाय नका जाऊ. काय ठेवलं तर नाश्त्यामध्ये. काही नाही, चिवडा केला होता मी ना, आणि मोठ बनवली होती. मोठा आहे चिवडा आहे. हो का शांताबाई, मी ना तर नाश्ता नाही ठेवला हो. त्याच्यात मी काय कोण ठेवते कोण नाही ठेवत. मी काय म्हणतो, आता शांताबाईचं हळदी कुंकू झालं. आता सर्वेच्या सर्वे माघारी चाला हळदी कुंकाले. हो हो, चला चला. नाश्ता केला की तू या घरी जाऊ हळदी कुंकाले.